दिनांक 30 जानेवारी 2003 महाबळेश्वरमध्ये होत असलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात राज ठाकरेंनी एक ठराव मांडला. ते म्हणाले, ठराव आहे, शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची निवड या प्रतिनिधी सभेनं करावी. राज ठाकरेंनी मांडलेला हा ठराव मंजूर झाला. उद्धव ठाकरेंना व्यासपीठावर निमंत्रित करून पुष्पहार घालण्यात आला आणि शिवसेनेत उद्धव ठाकरेंचं पर्व खऱ्या अर्थानं सुरू झालं. शिवसेनेचं नेतृत्व करण्याची संधी राज ठाकरेंकडून हुकली ती हुकलीच. या गोष्टीला आता 21 वर्ष उलटून गेली. मधल्या काळात राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची पूर्ण सूत्र आली. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. मग शिवसेना फुटली आणि पक्ष चिन्ह उद्धव ठाकरेंकडून गेलं. आणि या सगळ्यात सध्या शिगेला पोचलेल्या राजकीय वातावरणात प्रश्नचिन्हासह एक बातमी आली. राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार, भाजपची सर्वात मोठी ऑफर. सध्या राज्यात मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरेंनी आधी दिल्लीत अमित शहांची आणि नंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण या भेटींनंतरही मनसे नक्की महायुतीमध्ये सहभागी होणार का, झालीच तर किती जागा लढवणार याबद्दल स्पष्टता आलेली नाही. आणि अशातच राज ठाकरेंना भाजपकडून 3 प्रस्ताव देण्यात आल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाली. यातला एक पर्याय होता शिवसेनेसोबत विलिनीकरणाचा, ज्यामुळे चर्चा रंगली राज ठाकरे शिवसेना प्रमुख होणार का याची. या चर्चा नेमक्या का होत आहेत, राज ठाकरेंना काय प्रस्ताव देण्यात आलेत आणि राज ठाकरे शिवसेना प्रमुख झाले तर त्याचे फायदे आणि तोटे कुणाला होतील, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूत राज ठाकरेंसमोर कुठले 3 प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. तर माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार पहिला प्रस्ताव आहे शिवसेनेसोबत विलिनीकरण. दुसरा प्रस्ताव आहे लोकसभेला पाठिंबा आणि विधानसभेला जास्त वाटा. आणि तिसरा प्रस्ताव आहे लोकसभेत जास्त जागा आणि विधानसभेत कमी वाटा. आता यातला दुसरा प्रस्ताव पाहिला तर राज ठाकरेंना आता लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही, पण महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा घोषित करून त्यांचा प्रचार करावा लागेल. यात विधानसभेला जास्त जागा देण्याचं आश्वासन असलं तरी तेव्हाची राजकीय परिस्थिती, बार्गेनिंग पॉवर या सगळ्याच गोष्टी बदललेल्या असतील. यातला तिसरा प्रस्ताव पाहिला तर लोकसभेला राज ठाकरेंना 1 ते 2 जागा मिळतील, पण विधानसभेला मिळणाऱ्या जागा कमी असतील. त्याचा राज ठाकरेंना फायदा होईल, पण आमदारकीला जास्त जागा नसतील तर पक्ष लोकसभेला मिळणाऱ्या जागांच्या कार्यक्षेत्रापुरताच मर्यादित राहण्याची शक्यताही वाढते. म्हणजेच यातले 2 प्रस्ताव राज ठाकरेंना काही पॉकेट्स पुरतं लिमिटेड यश देणारे ठरू शकतात. साहजिकच अशा वेळी चर्चेत येतो पहिला प्रस्ताव, मनसेचं शिवसेनेत विलिनीकरण. ज्यामुळे एक शक्यता निर्माण होते ती राज ठाकरेंना शिवसेना प्रमुख पद मिळणार का याची. कारण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार शिवसेना आणि मनसेच्या विलिनीकरणाचा मुद्दा 2-3 बैठकांमध्ये चर्चेत आला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला शह द्यायचा असेल तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे असं भाजप नेतृत्व सूचित करत असल्याच्या बातम्या आहेत. हे घडवायचं असेल तर मनसे महायुती सोबत येण्याच्या पलीकडे राज ठाकरेंना आपला पक्ष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत विलीन करावा लागेल अशी भाजपची ऑफर असल्याची चर्चा आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख हे पद रिक्त आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख पद स्वीकारलं होतं, तर शिंदेच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेकडे मुख्य नेते हे पद आहे. त्यामुळेच राज ठाकरे शिंदेसोबत आले तर त्यांना शिवसेना प्रमुख हे पद देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाते. पण शिवसेना प्रमुख राज ठाकरे हे प्रत्यक्षात घडलंच तर यातून फायदा आणि तोटा कुणाचा असेल. तर असं घडलंच तर पहिला फायदा होईल तो भाजपला. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजप सोबतच्या युतीमधून उद्धव ठाकरे वजा झाले. त्यानंतर भाजपनं आपला पारंपरिक मित्र गमावला. त्यानंतर एकनाथ शिंदे भाजप सोबत आले. शिवसेना पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळालं, पण तरीही भाजपकडे ठाकरे ब्रँड नव्हता. राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपनं हाच ठाकरे ब्रँड जोडून घ्यायचे प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जाऊ लागलं. पण महायुतीत आणखी एका पक्षाला जोडून घेण्यापेक्षा राज ठाकरेंच्या नेतृत्वातला शिवसेना पक्ष सोबत येणं भाजपच्या फायद्याचं आहे. कारण यामुळे जागा वाटपातले अडथळे कमी होऊ शकतात. सोबतच भाजपला उद्धव ठाकरेंच्या विरोधात ठाकरे परिवारातला सदस्य आणि तेही स्वतः राज ठाकरे असं कडवं आव्हान उभं करता येईल. त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे पुतणे म्हणजेच त्यांचा परिवारही आमच्या सोबत आल्याचं चित्र उभं करता येईल.
उद्धव ठाकरेंना पर्याय म्हणून राज ठाकरे असा प्रचार करता आला तर भाजपला उद्धव ठाकरेंना टॅकल करणं सोपं जाईल असंही बोललं जात आहे. दुसरा फायदा होईल तो उद्धव ठाकरे गटाला. आता हा कसा? तर एकनाथ शिंदेचं बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर कायम पक्ष चोरला, वडील चोरले असे आरोप केले. यात त्यांनी भाजपलाही लक्ष केलं. पण जर राज ठाकरेंकडे शिवसेना प्रमुख हे पद गेलं तर आपल्या भावालाही सोबत घ्यायची गरज भाजपला का पडली हा प्रश्न उभा करण्याची संधी उद्धव ठाकरेंना मिळू शकते, ज्यामुळं ते एकनाथ शिंदेचं भाजपसाठीचं महत्व आणि क्रेडिबिलिटी या मुद्द्यांवरून प्रचार तापवू शकतात. त्यात बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचा आदर म्हणून शिवसेनेत शिवसेना प्रमुख हे पद कोणालाही देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे तेच राज ठाकरेंनी घेतलं तर राज ठाकरेंची बाळासाहेबांचं पद घेण्याची महत्वाकांक्षा होती का? पदासाठी त्यांनी पक्ष सोडला होता का? असे आरोप करणं ठाकरे गटासाठी सोपं होऊ शकतं. आणखी एक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे या सामन्यात अन्याय झाल्याची, डावलल्याची सहानुभूती राज ठाकरेंच्या बाजूनं उभी राहील असं बोललं जातं. पण राज ठाकरे शिंदेसोबत गेले तर तीच सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट होऊ शकते. आता याचा तोटा कोणाला होईल? तर सगळ्यात पहिलं नाव येतं एकनाथ शिंदे यांचं. राज ठाकरेंना आपला पक्ष विलीन करून सोबत यायचं असेल तर त्यांची मागणी अर्थातच मोठी असणार. अशा वेळी ती पक्षाच्या प्रमुख पदाची असली तर एकनाथ शिंदेंना मुख्य नेते म्हणून दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 41 आमदार आणि 13 खासदार आहेत. विधान परिषदेतले आमदार आणि इतर नेतेही आहेत. या सगळ्यांनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मानून शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे आता एकनाथ शिंदेकडून राज ठाकरेंकडे नेतृत्व जाणार असेल तर सोबत आलेल्या नेत्यांना हे नेतृत्व मान्य आहे का हा प्रश्न महत्वाचा ठरतो. आमदार शहाजी बापू पाटील यांनी या चर्चांवर बोलताना आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच राहिले पाहिजेत, त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं विधान माध्यमांशी बोलताना केले. त्यामुळे एकनाथ शिंदेंना या निर्णयावर आपल्या नेत्यांच्या भूमिका आधी लक्षात घ्याव्या लागतील. त्यात शिवसेना प्रमुख म्हणजे नेमके कुठले अधिकार, भूमिका कोण ठरवणार, उमेदवार कोण निवडणार असे बरेच प्रश्न उपस्थित होतात. त्यातही जर राज ठाकरेंकडे पक्षाचा कंट्रोल जाणार असेल तर शिंदेच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. त्यामुळं या चर्चांचा, शक्यतांचा आणि त्या प्रत्यक्षात उतरल्याच तर त्याचा मोठा तोटा एकनाथ शिंदेंना होऊ शकतो. राज ठाकरे शिवसेना प्रमुख झालेच तर त्याचा राज ठाकरेंनाही तोटाच होऊ शकतो. ऐकायला थोडं कन्फ्युजिंग वाटत असलं तरी या गोष्टीचे परिणाम नेमके काय होतील हे नीट समजून घ्यायला हवं. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा ते कुठल्याही पक्षात गेले नाहीत. त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला आणि स्वतंत्र भूमिका मांडली. मग जेव्हा एकनाथ शिंदेचं बंड झालं तेव्हा राज ठाकरेंनी पक्षावर दावा सांगितला नाही, नव्यानं माणसं उभी केली असा प्रचार मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. साहजिकच निवडणुकीतल्या यश अपयशाच्या पलीकडे स्वतंत्र भूमिका असलेला, केडर बेस असलेला आणि काही प्रमाणात गेम चेंजर ठरू शकणारा पक्ष ही राज ठाकरेंची मुख्य ताकद ठरली. हीच स्वतंत्र ताकद मनसे शिंदेच्या शिवसेनेत विलीन झाली तर संपुष्टात येऊ शकते. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे नेते नेतृत्व स्वीकारावं म्हणून स्वतः राज ठाकरेंकडे आले असते तर ती गोष्ट राज ठाकरेंना प्रचंड प्लस मध्ये नेणारी ठरली असती. पण सध्या ज्या चर्चा आहेत त्याची सुरुवातच भाजपनं राज ठाकरेंना शिवसेना प्रमुख पद देण्याचा प्रस्ताव दिला अशा स्वरूपाच्या आहेत. मुळात भाजपनं शिवसेनेबद्दलचा प्रस्ताव राज ठाकरेंना देणं ही गोष्टच एकनाथ शिंदेसोबतच राज ठाकरेंनाही डॅमेज करणारे आहे. कारण यामुळं शिवसेनेचं नेतृत्व किंवा अगदी शिवसेना प्रमुख हे पद राज ठाकरेंकडे आलं किंवा त्यांनी स्वतःहून घेतलं असं नाही तर भाजपनं त्यांना दिलं असं चित्र उभं राहू शकतं. राज ठाकरेंचं आतापर्यंतचं राजकारण पाहिलं तर त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात न उतरता रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवायची बाळासाहेब ठाकरेंची लाईन फॉलो केली. पण आता या चर्चेतल्या प्रस्तावांनुसार राज ठाकरेंकडे शिवसेना प्रमुख पद आलं तर रिमोट कंट्रोल जाईल भाजपकडे, ज्यामुळं राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष उभा केला, स्वतःचे नेते उभे केले. हे सगळं परसेप्शन पुसलं जाऊ शकतं. त्यात सध्या महायुतीत दोन पक्षातल्या नेत्यांमध्ये काही ठिकाणी जो संघर्ष दिसून येतोय त्याला राज ठाकरेंचे निष्ठावान नेते आणि शिंदेकडे असलेले प्रस्थापित नेते अशा संघर्षाची नवी किनार लागू शकते. थोडक्यात काय तर सध्या मनसेचं विलिनीकरण आणि त्यानंतर राज ठाकरेंना मिळणारी शिवसेना प्रमुख ही नवी जबाबदारी याबद्दलच्या प्रस्तावाच्या बातम्या येत असल्या. यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल असं बोललं जात असलं
तरी जवळच्या फायद्यापेक्षा लांबचं नुकसान किती आहे याचा अंदाज एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांना घ्यावा लागेल. कारण भाजप आग्रही असलेला हा प्रस्ताव राजकारणाचं चित्र बदलू शकतो अशा चर्चा असल्या तरी हा प्रस्ताव आणि बदललेलं चित्र नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.